आता वळणार आहोत पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। टीईटी सक्ती आणि 15 मार्च 2024 संच मान्यतेच्या जीआरच्या विरोधात आज राज्यामधल्या शिक्षकांनी शाळा बंद आंदोलन पुकारलंय। राज्यभरात 60,000 शाळा बंद राहणार असल्याचा दावा महाराष्ट्र शिक्षक सेनेनं केलाय। टीईटी सक्तीमुळे शिक्षकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। 53 पेक्षा कमी वय असणाऱ्या सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं सक्ती केली आहे आणि यावर राज्य सरकारनं पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि आपली भूमिका मांडावी अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे। 53 पेक्षा कमी वयाच्या शिक्षकांना टीईटी पास होणं बंधनकारक करण्यात आल्यामुळे शिक्षकही आक्रमक झालेत। शिक्षण राज्यमंत्र्यांशी चर्चा होऊ नये तोडगा न निघाल्यानं आंदोलन करण्यात येत आहे। आपण पुण्यामधली ही दृश्य बघतोय। शिक्षकांच्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। आज शिक्षकांनी काम बंद आंदोलन पुकारलंय। तर राज्यभरातले शिक्षक आता आक्रमक झालेले आहेत। टीईटी सक्तीच्या विरोधात हे शिक्षक संघटनांनी आंदोलन पुकारलेलं आहे। मात्र यामुळे शिक्षकांचा 1 दिवसाचा पगार कापला जाईल असा इशारा या शिक्षकांना देण्यात आलेला आहे। मात्र शिक्षक ठाम आहेत। राज्य सरकारनं या सगळ्या प्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल करावी ही त्यांची मुख्य मागणी आहे आणि त्यासोबतच इतर काही महत्त्वाच्या मागण्यांसाठी शिक्षकांनी हे काम बंद शाळा बंद आंदोलन पुकारलेलं आहे। टीईटी सक्तीच्या विरोधात 60,000 शाळा बंद राहतील असा महाराष्ट्र शिक्षक सेनेचा दावा आहे। आपण बघतोय पुण्यामध्ये आता शिक्षकांच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे। आपण पुण्यामध्ये जातोय। मिकी घई आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मिकी, शिक्षकांच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे, काय म्हणणं आहे, काय मागण्या आहेत शिक्षकांच्या? माधवी, अगदी शिक्षकांचं जोरदार आंदोलन या ठिकाणी झालेलं आहे। आपण बघतोय 1 दिवसाची शाळा देखील या ठिकाणी पूर्णपणे बंद आहे आणि नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे, कारण खूप मोठ्या संख्येने हे शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत। काय प्रामुख्याने मागणी करताय? मोठा मोर्चा तुम्ही या ठिकाणी काढलेला आहे आज या ठिकाणी प्राथमिक माध्यमिक शिक्षकांचा भव्य मोर्चा या ठिकाणी होतोय। या ठिकाणी जी टीईटीची नवीन शासनाने जाचक लादलेली आहे ती जाचक व्यावहारिक नाही, ती रद्द झालीच पाहिजे। 15 मार्च 2024चा जो संच निर्धारण आहे त्यानुसार अनेक शाळांमध्ये शिक्षकांची संख्या 0 झालेली आहे। भविष्यात ह्या शाळा बंद पडणार आहेत, म्हणजे त्या शाळेत विद्यार्थी आहेत पण शिक्षक नाही आणि त्या शिक्षकांचं भले समायोजन होईल पण त्या विद्यार्थ्यांनी जायचं कुठे हा प्रश्न आहे। म्हणून या मागण्या फक्त शिक्षकांच्याच नाही तर विद्यार्थी हिताच्या पण आहेत। शिक्षक आज कुठेतरी आक्रमक झालेले आहेत। ज्या पद्धतीने आज आंदोलन होतोय, वेगवेगळ्या मागण्या तुम्ही करताय आणि त्याचबरोबर हे मागण्या वारंवार समोर येत आहेत। आतापर्यंत शिक्षण क्षेत्रामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक संघटना इतिहासामध्ये पहिल्यांदा एकत्र आलेले आहेत। टीईटीचा प्रश्न 1 सप्टेंबर 2025ला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महाराष्ट्रातील 53च्या खाली असणाऱ्या सर्व शिक्षकांना टीईटी लागू केल्यामुळं आज नोकरीची शाश्वती नाही, शाळा नोकरीमुक्त शिक्षक होण्याची भीती निर्माण झालेली आहे आणि संच मान्यता 2024चा शासन निर्णय तो देखील रद्द झाला पाहिजे। शिक्षक आक्रमक झालेले आहेत। मी पलीकडे सुद्धा दाखवतो, हा सगळा रस्ता सध्या बंद करण्यात आलेला आहे। एवढ्या मोठ्या संख्येने शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत। मॅडम, तुम्ही सगळे कुठून आलात? एक मोठा मोर्चा करताय, वेगवेगळे टीईटी असेल, वेगवेगळे जे तुमची मागण्या आहेत? आम्ही पुण्यामधलेच आलेलो आहोत आणि शासनानं जे शिक्षकांवर लादलेल्या काही नियम आहेत त्या नियमाला आवाज उठवण्यासाठी आम्ही सगळेजण इथं आलेलो आहोत। काय वाटतं, मागण्या पूर्ण होतील ज्या पद्धतीने सध्या संपूर्ण राज्यभर हे आंदोलन सुरू आहे? सरकारला आमच्या मागण्या पूर्ण कराव्याच लागतील। 25-25, 30 वर्ष शिक्षक म्हणून आम्ही कार्यरत आहोत। टीईटीची ही सक्ती अतिशय चुकीची आहे। म्हणजे सगळ्यांना वाटतं, तुम्ही कुठून आलात? खूप मोठ्या संख्येने आज जागोजागी आंदोलन होत आहेत। येस, आणि शिक्षकांना न्याय हा मिळणारच आहे। आम्हाला ऑनलाईन भरपूर कामं आहेत आणि हे सगळं बंद होण्यासाठी टीईटी रद्द झालीच पाहिजे। मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांना सुद्धा एखादी परीक्षा पाहिजे। मुख्यमंत्री पद होण्यासाठी सुद्धा परीक्षा पाहिजे। कुठल्याही परीक्षेशिवाय जर शिक्षकांना अशा परीक्षांची सक्ती केली जाते तर प्रत्येक विभागातल्या प्रत्येक अधिकाऱ्याला अगदी पंतप्रधानांपासून मुख्यमंत्री सगळ्यांना परीक्षा द्यावीच लागली पाहिजे।
मुख्यमंत्र्यांनी सुद्धा पात्रता परीक्षा पात्र व्हावी आणि मग मुख्यमंत्री व्हावं आणि आमदार खासदारांची सुद्धा पेन्शन 15 मार्च 2024च्या JR नुसार पुणे शहरातील 70 शाळेमध्ये 0 शिक्षक मिळालेले आहेत. त्या 70 शाळेच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न त्याच्यामुळे निर्माण झालेला आहे. सर अगदी बरोबर आहे सरांचं. आता पर्याय काय आहे? म्हणजे अर्थात ज्या पद्धतीने कोर्टाचा देखील निकाल आहे, नाही रिपिटेशन दाखल आपल्या महाराष्ट्रानं रिपिटेशन दाखल करणं गरजेचं आहे. जोपर्यंत ते दाखल नक्कीच. करणार नाहीयेत सुप्रीम कोर्टामध्ये तोपर्यंत महाराष्ट्रातील शिक्षकांना न्याय मिळेल. नक्कीच अर्थात मिकी, जर आपण शिक्षक खूप मागणी आक्रमक बघितलं- झालेले आहेत आणि ते त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत. ज्याप्रमाणे आम्हाला पात्रता परीक्षा द्यावी लागते तसंच इतर नेत्यांना अधिकाऱ्यांनाही द्यायला लागलीच पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. मिकी, या आंदोलनाकडे आपले लक्ष